नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. 20 तारखेला जरांगे पाटील हे मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी जरांगे पाटलांसोबत चर्चा केली. यावेळी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. आपल्या समोर जे विरोधक असतील त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू, असा टोला यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना लगावलाय. आज पतंग उडवली आकाशामध्ये, कोणाची पतंग कापली? असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचेच माणसं आहेत. त्याच्यामुळे आता कोणाची पतंग कापणार? सगळ्यांच्याच पतंग जास्तीत जास्त वरती न्यायचे आहेत. सगळ्यांच्या पतंग वरती जातील, त्याच्यावर माझी पण पतंग वरती जाणार आहे. बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे त्या राजकारणाच्या निवडणुकीत त्यावेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू. तर काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी मुलाखत घेऊन सांगितलं, दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेत काल तब्बल 15 वर्षांनी पुन्हा बैलगाडा शर्यत रंगल्या. माळेगाव यात्रेत यापूर्वी 2008 मध्ये बैलगाडा शर्यत झाली होती. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे बैलगाडा शर्यत घेण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर शर्यतीला मान्यता मिळाली. मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर माळेगाव यात्रेत काल पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत रंगली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धुळे सोलापूर महामार्गावरील आडूळ बायपास जवळ अपघातात जखमी झालेल्यांना मदत केली. महामार्गावर कारचा अपघात घडला होता. यावेळी येथून जाणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी गर्दी बघून काळजीपोटी घटनेची चौकशी केली असता अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता मनोज जरांगे पाटील यांनी तत्काळ अँब्युलन्स बोलावून अपघातग्रस्तांना मदत केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्यात येणार असून हे दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मोदींचा सोलापूर शहरात रोड शो आणि कामगार वसाहतीचे उद्घाटन असे कार्यक्रम आहेत, तर शरद पवारांचा सांगोला आणि मंगळवेढा तालुका दौरा आहे. या निमित्ताने राजकीय टोलेबाजी होण्याची शक्यता असून सोलापूरचे वातावरण तापलेले आहे. शेअर बाजारात सोमवारी दमदार सुरुवातीनंतर नवा विक्रम प्रस्थापित झालाय. मुंबई बाजाराचा निर्देशांक 73,000 तर राष्ट्रीय बाजार निफ्टीने 22,000चा पल्ला पार केलाय. सेन्सेक्स 759 अंक वधारून 73,328 वर बंद झालाय, तर निफ्टीने 203 अंकाची उसळ घेत 22,097 हा नवा विक्रमी पल्ला गाठलाय. गुंतवणूकदारांचे डोळे आता अंतरिम बजेटकडे लागलेत. भायखळा नवानगर डॉकयार्ड रोड येथील जुनी 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करून नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी भंडारवाडा जलवाहिनीवर जलद्वार बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. या कामामुळे कुलाबा सँडहर्स्ट रोड भायखळा परिसरात उद्या 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील, तर जे रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला रविवारी 12 तास उशीर झाला. सकाळी 10:45च्या विमानाने गोवा विमानतळावरून रात्री 10:06 वाजता उड्डाण केले. दाट धुक्यामुळे सकाळी 11च्या सुमारास विमान तासाभरानंतर मुंबई विमानतळावर उतरले. संतप्त प्रवाशांनी विमानातून उतरून पार्किंगमध्ये बसून जमिनीवरच जेवण केलंय. भैया ये और टाइम वेस्ट कर रहे हैं, कुछ नहीं हो रहा है, बैठ जाओ. एक मिनट
इनका पाए खाने में यहाँ पर रुका क्यों? आपके 24 घंटे के अंदर 6 घंटे फ्लाइट डिले होती है तो आप इंस्टेंटली होटल प्रोवाइड कराओगे। ठीक है, सुबह 8 बजे से सब 11 घंटे डिले हुई है। ठीक है, 6 घंटे नहीं हुए अब तक। अगर हुए हैं तो फिर अभी तक किसी को भी स्टे क्यों नहीं प्रोवाइड कराया गया था गोवा में, ये बताइए। मुंबई लाइव के बीच में केस फाइल होगा, ये पूरे जितने आपका चेहरा बता रहा है नहीं आई है, आप देख लो, आप बुलाते हो, हम सब लोग खा जाना है, हमें आपसे लड़ने नहीं आए, खा जाना है, आपका अरेंजमेंट क्या है? अरे फेसबुक पर डालिए, आधा घंटा हो गया अभी नहीं पता इनको। 3 बजे तक अब ये 3 बजे आ गए हैं, एक वो का बॉडी बिल्डर मुझ बोले आपके, उन्होंने तो 1:05 का बोला भी मेरे को, 1 बजे का बोला, अभी 1:05 का बोला ना मेरे को, आप साथ में कोई नहीं फ्लाइट कोड आएगा ना, वो अभी वहाँ से डिपार्ट नहीं हुई है, सारे आ जाएंगे। पेपर फॉर्मेलिटी अच्छा। सातत्याने निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर नव्या आशेच्या वाटेवर चालणारी काँग्रेसची 6,700 किलोमीटरची भारत जोडो न्याय यात्रेने सायंकाळी नागालँडमध्ये प्रवेश केलाय। यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत होताना दिसतंय। मणिपूर राज्य कोणत्या अडचणीतून जात आहे हे संपूर्ण देशाला कळावे यासाठी आम्ही या न्याय यात्रेची सुरुवात तिथून केली, असे नागालँडमध्ये प्रवेश केल्यानंतर एका चौकात जमावासमोर बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलंय। आता इतर देशांतील इमाम फ्रान्समध्ये काम करू शकणार नाहीत असा नवा कायदा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारने लागू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार जे विदेशी इमाम आधीच फ्रान्समध्ये आहेत त्यांनाही परत पाठवले जाईल किंवा त्यांना स्थानिक मशिदींमध्ये काही छोटे काम दिले जाऊ शकते। टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।